सामुद्रधुनीत भारतीय जहाजांवर गोळीबार. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जहाजांना अडवलंय. सागरी गुप्तचर कंपनी टँकर ट्रॅकर्सने ही बातमी दिली आहे. 2 भारतीय जहाजांना सामुद्रधुनीतून परतण्यास इराणनं भाग पाडलंय आणि या प्रक्रियेत गोळीबार देखील झालाय. या जहाजांपैकी एक भारतीय ध्वज असलेले VLCC सुपर टँकर होतं, जे इराकी तेल 20 लाख बॅरल घेऊन जात होतं. दरम्यान या घटनेचा अधिकृत तपशील अद्याप जाहीर करण्यात आला नाहीये. दरम्यान या घडामोडीनंतर भारतानं कठोर भूमिका घेतली आहे. भारतानं इराणी राजदूतांना बोलावलं. त्यानंतर भारतातील इराणचे राजदूत डॉक्टर मोहम्मद फताली यांनी भारतीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय ध्वज असणाऱ्या 2 जहाजांवर इराणच्या स्पीड बोटकडून हल्ला होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. सुदैवानं त्यामध्ये काही मनुष्यहानी किंवा वित्तहानी झाली नाही. पण मुळातच होर्मुझच्या सामुद्रधुनीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमांना बगल देऊन एक प्रकारे इराण सुद्धा दादागिरी करतोय, तर दुसऱ्या बाजूला नेव्हल ब्लॉकेड करून अमेरिका सुद्धा एक प्रकारे आपली दादागिरीच दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या प्रकरणामध्ये आशियाई देश, त्यातल्या त्यात चायना, भारत, साऊथ कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांच्या एनर्जी सिक्युरिटीच्या अनुषंगानं प्रचंड नुकसान होतंय. म्हणून ही दादागिरी या देशांनी खपवून घेतली नाही पाहिजे. आणि मुळातच भारतानं आता इराणच्या राजदूताला सुद्धा पाचारण केलेलं आहे आणि एक प्रकारे आपला निषेध नोंदवण्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा मुळात तिथे असणाऱ्या भारतीयांची सुरक्षितता, त्याचबरोबर तिथे असणाऱ्या भारतीयांची प्रॉपर्टीज याच्या बाबतीत भारतानं 0 टॉलरन्स स्वीकारलं पाहिजे. भविष्यामध्ये जर अशा प्रकारचे हल्ले होत असतील आणि आखातामध्ये असणारे भारतीय, त्याचबरोबर भारताची एनर्जी सिक्युरिटी याच्याशी संबंधित कुठेही कॉम्प्रोमाइज होत असेल, तर भारताला याच्या पुढे आणखीन आक्रमक भूमिका घेण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे. नक्कीच भारत सरकार या सगळ्या घटनांकडे बारकाईनं त्या ठिकाणी पाहेल आणि लवकरात लवकर फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशन म्हणजेच हे सागरी मार्ग कसे खुले होतील